जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप एक आनंदाची आणि जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। 13 डिसेंबर 2024 रोजी कृषी पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास व मध्य व्यवसाय विकास हा जो महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे, या विभागाकडून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पदभरतीविषयी माहिती आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक योजना आहे। या योजनेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक दुसरी योजना आहे। या दोन योजना ज्या आहेत त्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 411 मनुष्यबळाची गरज आहे आणि ही मनुष्यबळ बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन योजनेअंतर्गत बाह्य स्रोताद्वारे मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे। जवळपास 411 जे विविध संवर्गातील पद आहेत, हे पद या योजनेअंतर्गत भरून घेण्यात येणार आहेत। काय आहे शासन निर्णय, कोणते कोणते पद या पदभरतीमध्ये भरून घेऊ शकतात, चला याविषयी माहिती पाहू। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य स्रोताद्वारे घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। कोणते कोणते पद आहेत बघा। पहिलं पद असणार आहे मुंबईसाठी कार्यालयीन सहाय्यक आणि संगणक चालक, प्रत्येकी एक कार्यालयीन सहाय्यक आणि संगणक चालकचे 3 पद, असे 4 पद जे आहेत ते कृषी व पदू विभाग मुंबई यांच्यासाठी भरून घेण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर NIC मुंबई हे जे विभाग आहे, या विभागामध्ये तंत्र सहाय्यकचं 1 पद भरून घेण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, PM किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे यांच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी 1 पद, तंत्र सहाय्यकसाठी 6 पद, कार्यालयीन सहाय्यकसाठी 1 पद, संगणक चालकचे 8 पद आणि शिपायासाठी 1 पद, असे टोटल जवळपास 14 ते 15 पद भरून घेण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढील पदभरती बघा, 4 नंबरची होणार आहे नोडल अधिकारी PM किसान तथा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय मुंबई व मुंबई शहर वगळून, मुंबई आणि मुंबई शहर वगळून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संगणक चालक या पदासाठी जवळपास 34 वेगवेगळे पद भरून घेण्यात येणार आहेत। आणि त्यानंतर तालुका नोडल अधिकारी मुंबई आणि मुंबई शहर वगळून तालुका नोडल अधिकारी जे असतात त्यांच्या ऑफिसमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर तालुका नोडल अधिकारी यामध्ये संगणक चालक या विभागाचे या पदासाठी 355 पद भरून घेण्यात येणार आहेत पूर्ण महाराष्ट्रभर। आणि अशा पद्धतीने 411 जे विविध पद आहेत या पदांची पदभरती होणार आहे। सदर बाह्य यंत्रणेमार्फत द्यावयाच्या पदांचा खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे। जे खालील अटी आहेत या अटींच्या अधीन राहून हे पदभरती भरून घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। पहिली अट काय आहे बघा, योजना अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाच्या प्रस्तावित एकूण 411 मनुष्यबळासाठी आवश्यक खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या निधीमधून, बघा हे याच्यामध्ये जे काही 411 पदांसाठी जे काही खर्च लागणार आहे तो कशामधून घ्यायचा आहे वगैरे ते त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे। प्रधानमंत्री किसान निधी योजना जो आहे PM किसान योजना या योजनेअंतर्गत चालू वर्षाचा जे अंदाजित खर्च आहे तो त्यांनी इथं सांगितलेला आहे। हा जो प्रस्ताव आहे त्याला मान्यता देण्यात येणाऱ्या मनुष्यबळामार्फत कृषी विभागाच्या इतर योजनांचे काम देखील करून घेण्यात यावे, जेणेकरून ते पूर्ण वेळ कार्यरत राहतील। बघा, ज्यांना तिथं नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना कृषी विभागाचे जे काही इतर कामं आहेत ते सुद्धा कामं करून घेण्यात येणार आहेत। कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार आहे, पण जो वेळ वाचणार आहे त्या वेळेमधून ज्यांना पदभरती करून घेतलेली आहे, ज्यांना नियुक्ती दिली आहे त्यांना त्यांच्या पूर्ण वेळ काम करावं लागणार आहे। बाह्य स्रोतामार्फत घ्यायच्या संगणक चालकाचे मानधन जे आहे ते NIC येथे कार्यरत संगणक चालकांनी दिलेल्या मानधनापेक्षा जास्त असणार नाही।
आता NIC इथं जे कार्यरत संगणक चालक आहेत यांना जितका पेमेंट आहे तेवढाच पेमेंट जो आहे तो तुम्हाला तिथं मिळणार आहे। त्यानंतर बघा, बाह्य यंत्रणेमार्फत सेवा घेताना वित्त विभागाचा जो संदर्भ त्यांनी दिला आहे या संदर्भानुसार सूचनांचे पालन करण्यासाठी दक्षता घ्यायची आहे, कृषी आयुक्त यांनी घ्यायची आहे। सदर मनुष्यबळाचा सेवा जो आहे तो बाह्य यंत्रणेमार्फत संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांच्या स्तरावरून घेण्यात याव्यात। त्याचबरोबर नियुक्ती करावयाच्या मनुष्यबळाबाबत कार्यवाही कृषी सहसंचालन ठाणे व कृषी आयुक्तालय स्तरावरील आवश्यक मनुष्यबळाची कारवाई कृषी संचालन पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येणार आहे। तर बघा, यामध्ये महाराष्ट्र शासनाने जे काही विभाग आहे, जे काही पदभरती करून घेण्यात येणार आहे, कोण करून घेणार आहे यांच्याविषयी ही पूर्णपणे माहिती दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ही पदभरती होणार आहे। त्यामध्ये जवळपास 411 पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यामध्येही जवळपास 390 पदं जे आहेत ते संगणक चालकचे आहेत आणि बाकीचे जे 20-22 पदं आहेत ते वेगवेगळे आहेत, त्यांच्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे। तर यामध्ये पेमेंट कशा पद्धतीने देणार आहेत बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शना सूचनानुसार राज्यामध्ये 1/2/2019 पासून राबवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 2,000 रुपये प्रति महिना 3 महिन्यानंतर हप्ता देण्यात येणार आहे। 6,000 रुपये प्रति वर्षाला लाभ देण्यात येतो। प्रधानमंत्री किसान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यासाठी संदर्भ येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। मग आता ही जे 2 योजना आहेत, ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला काम करायचं आहे त्या योजनेचं स्वरूप सांगितलेलं आहे, कशा पद्धतीची ती योजना आहे, कशा पद्धतीचं त्या योजनेचं काम आहे, हे काम तुम्हाला तिथं त्यांनी सांगितलेलं आहे। आता संगणक चालक यांचं काम काय राहणार आहे की नमो शेतकरी योजना आणि महासन्मान योजना या 2 जो योजना आहेत या योजनांमध्ये दर 3 महिन्याला जे पात्र कुटुंबातील शेतकरी आहेत त्यांना 2,000 रुपये मिळत असतात। मग तुम्हाला तो जो डाटा आहे, ते जे पेमेंट द्यायचं आहे 3 महिन्याच्या नंतर, जे त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती, कोणाला पेमेंट गेलं आहे, किती खर्च आला आहे, पुढील हप्त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, या सगळ्या जे बाबी आहेत हे संगणक चालक यांच्यावर असणार आहेत आणि त्यांना ते सांभाळायचं आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे। बघा, कोणतं राज्य सगळ्यात जास्त पद्धतीने घेतं, यामध्ये उत्तर प्रदेश आणि 2 नंबरला महाराष्ट्र आहे। त्यामुळं केंद्र शासनाचे जे प्रधानमंत्री किसान योजना आहे या योजनेमध्ये 411 नवीन जे पदं आहेत ती भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा। याच्याविषयी काही अजून डिटेल्समध्ये जशी माहिती येईल तसं तुम्हाला माहिती कळवली जाईल। तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास नक्की करा। अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे। या पदभरती जे आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत, पण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीनंतर माननीय मुख्यमंत्री यांनी 1.5 लाख पदभरतीची घोषणा पण केलेली आहे। त्या पदभरतीची सुद्धा आपण अपेक्षा करू। लवकरात लवकर ती पण पदभरती येईल अशी आपण आशा ठेवू। अभ्यासाकडे फोकस करा। परमनंट नियमित पदांसाठी सुद्धा पदभरती निघू शकते, वेगवेगळ्या विभागांमध्ये निघू शकते, ग्रुप ब, क, ड या तिन्ही संवर्गाची सुद्धा निघू शकते। त्यामुळे तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन जे आहे त्या क्वालिफिकेशनवरती कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथं जाऊन नक्की बघा। तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशननुसार ज्या पदासाठी अप्लाय करू शकता त्या पदाविषयी सिलेबस काढा आणि तिथं त्याविषयी तुम्ही अभ्यास करा। आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी अभ्यास महत्त्वाचा असतो, त्यामुळे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा। त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझी पर्सनल इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुमचे प्रॉब्लेम सुद्धा विचारू शकता। त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता। धन्यवाद।